काही लिहू नका, फक्त मला लिहू द्या. काही फंक्शन्स लिहिलेले, एसटीआर सीपीवाय, एसटीआर एलियन, एसटीआर आरईबी, एसटीआर यूपीआर, एसटीआर एलडब्ल्यूआर, बरोबर. सीपीवाय सीपीवाय नका तुम्ही लिहू नका, पहिले मला लिहू द्या. एसटीआर एलियन काय रिटर्न करतं रे? रिटर्न्स लेंथ ऑफ द गिवन स्ट्रिंग. एसटीआर आरईबी रिटर्न करतं का? नो रिटर्न. वॉइड आहे ना, नो रिटर्न. ठीक आहे, आपण समजूया. एसटीआर यूपीआर पण रिटर्न करतं का? नाही, वॉइड आहे. एसटीआर एलडब्ल्यूआर नो रिटर्न. काही स्ट्रिंग फंक्शन्स लिहिली, ते काय करतात ते लिहिलं. एसटीआर एलियन रिटर्न लेंथ, आरईबी, यूपीआर, एलडब्ल्यूआर हे काहीच रिटर्न करतील. ते नो रिटर्न इज वॉइड. नाउ लेट अस टॉक अबाउट द पॅरामीटर्स. एसटीआर एलियन ला किती पॅरामीटर आहे? एक. वन स्ट्रिंग, यस और नो? वन. एसटीआर आरईबी ला एकच स्ट्रिंग पॅरामीटरला दिली जाते, ज्या स्ट्रिंगला तुम्हाला रिव्हर्स करायचं असतं. यूपीआर ला, एलडब्ल्यूआर ला तुम्ही एकच स्ट्रिंग पास करता, ज्या स्ट्रिंगला अपर केस किंवा लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचं असतं. हे पण लिहून टाकलं. नाउ व्हॉट इज दिस अँड व्हॉट इज दिस? इफ यू वांट टू ओव्हरलोड अ ऑपरेटर which is used for performing some of the tasks of the string functions. जर तुम्हाला एखादी असा ऑपरेटर बनवायचा आहे जो ऑपरेटर ह्या स्ट्रिंग फंक्शनची कामं तुम्हाला करून देणार. ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये आपण शिकलो की युनरी ऑपरेटर्स आणि बायनरी ऑपरेटर्स ओव्हरलोड केले जातात, बरोबर, बाय युजिंग मेंबर फंक्शन और बाय युजिंग फ्रेंड फंक्शन. सगळ्यात पहिला मुद्दा की तुम्हाला आता ऑपरेटर ठरवता यायला पाहिजे की जर स्ट्रिंग फंक्शनची कामं करून घ्यायची असतील ऑपरेटर कडनं, तर तो युनरी घ्यायचा का बायनरी घ्यायचा, हे डिसिजन. ते बऱ्याच मुलांना जमत नाही, मुलं ते कोण जातात. पण मग ट्रिक पाहिजे ना, ट्रिक अतिशय सोपी आहे, समजवण्याची पद्धत पाहिजे आणि डोक्यात घालवण्याची कॅपॅसिटी पाहिजे पोराकडे. तर मी अतिशय सोप्या भाषेत सांगतो कसं ठरवायचं की युनरी घ्यायचा का बायनरी घ्यायचा. ते घेतल्यानंतर तुम्ही जो फंक्शन बनवणार ऑपरेटरचा, तो ऑपरेटर फंक्शन रिटर्न करणार का नाही करणार, त्याला पॅरामीटर किती द्यावे लागतील, हे सगळं इथूनच कळणार आहे, याच फंक्शन वरून आपल्याला. बघा हा स्ट्रिंग लेंथ रिटर्न करतोय ना, मग आपण स्ट्रिंग लेंथ साठी जो ऑपरेटर घेऊयात आणि जो फंक्शन बनवूयात तो पण रिटर्न करेल. काय रिटर्न करेल? रिटर्न लेंथ. मग आपण जो फंक्शन बनवणार त्याचा रिटर्न टाइप आपण काय घेणार? इंट घ्यावा लागेल. हे इथून कळलं मला. सो this will tells us the return type of our functions for the operator overloading. ऑपरेटर ओव्हरलोडिंग साठी जो फंक्शन आपण बनवणार आहोत त्या फंक्शनचा रिटर्न टाइप याच्याने कळणार होता, याच फंक्शनचा रिटर्न टाइप करून. साध्या भाषेत सांगतो, या फंक्शनचा जो रिटर्न टाइप असतो तोच आपल्या ऑपरेटर ओव्हरलोडेड फंक्शनचा असतो. सो दिस इज द रिटर्न टाइप ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन जे आपण बनवणार आहोत. साध्या भाषेत सांगतो, एसटीआर एलियन जर इंटिजर लेंथ रिटर्न करत असेल तर आपण जो फंक्शन बनवणार आहोत तो सुद्धा इंटिजर लेंथ रिटर्न करेल.
STR नो रिटर्न म्हणजे void आहे, तर आपण जो फंक्शन बनवणार आहोत तो सुद्धा voidच घेऊयात. STR UPR सुद्धा रिटर्न करत नाही, void आहे. मग यासाठी जो फंक्शन, जो ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा फंक्शन आपण बनवणार त्याचा रिटर्न टाइप पण voidच असणार आहे. यांचे रिटर्न टाइप म्हणजे आपल्या फंक्शनचे रिटर्न टाइप. समजलं? यांचे पॅरामीटर्स म्हणजे आपल्या फंक्शनचे पॅरामीटर्स. यांना जितके पॅरामीटर्स असतील तितकेच पॅरामीटर आपल्याला आपल्या ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शनला द्यावे लागतील. मग इथे एक एक पॅरामीटर दिसत आहेत. This is the parameter. This will be the parameter of our operator overloading function. ठीक आहे. सो जो फंक्शन आपण स्ट्रिंग लेंथ साठी जो ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा फंक्शन आपण बनवणार आहोत तो इंटिजर लेंथ रिटर्न करेल आणि त्याला पॅरामीटर एक असणार आहे ज्याचा लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची. STR REV साठी जो ऑपरेटर ओव्हरलोड तुम्ही करणार, जो फंक्शन तुम्ही बनवणार तो रिटर्न करणार नाही आणि त्याला पॅरामीटरला एक ऑब्जेक्ट द्यावा लागेल. STR UPR साठी तुम्ही जो ऑपरेटर ओव्हरलोड करणार आणि जो फंक्शन बनवणार तो void असेल आणि पॅरामीटरला एक ऑब्जेक्ट देणार आहोत. STR LWR साठी जो ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा फंक्शन तुम्ही बनवणार आहात तो रिटर्न करणार नाही, void असेल, त्याला पॅरामीटरला एक ऑब्जेक्ट असेल. हे आपल्याला ठरवता यायला पाहिजे. बिकॉज ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये तुम्हाला असे ऑपरेटर्स ओव्हरलोड करायला सांगितले जातात जे स्ट्रिंग फंक्शनची कामं करतात. Then in that case it is very confusing to decide whether the function will return or not. How many parameters will be there for the function? Whether to use the unary operator or binary operator. हे confusing असतं की कधीच मुलांना सॉल्व्ह करता येत नाही. But now you can solve it very easily. आधी हे लिहून घ्या, मग पुढचं बोलूयात आपण. कन्सेप्ट लिहा, लॉजिक कन्सेप्ट. STR CPY रिटर्न करतो नाही, नो रिटर्न. STR CAT दोन स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन रिटर्न करतो नाही. इवन कंपॅरिझन, येस कंपॅरिझन रिटर्न्स. हे सगळं सी लँग्वेजचं आहे बरं का, नाहीतर म्हणून सर काय लिहितायत तुम्हाला ते सी मध्येच कळेल. येस, इट रिटर्न्स व्हॉट? an integer value which tells whether the two strings are equal or not. Can you tell me? STR CMP ने काय रिटर्न केलं की तुम्हाला कळेल की त्या स्ट्रिंग सारख्या आहेत का नाही? 0 रिटर्न केला तर दोघं स्ट्रिंग सारख्या, नॉन झिरो व्हॅल्यू असेल तर नॉट इक्वल. व्हेरी गुड. STR CPY ला किती पॅरामीटर्स आहेत? 2. STR CAT ला किती पॅरामीटर्स आहेत? 2. CMP ला किती पॅरामीटर्स असतात? 2. दोन स्ट्रिंग्स दिल्या जातात. CPY ला एका स्ट्रिंगची व्हॅल्यू दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करण्यासाठी. CAT ला पण दोन स्ट्रिंग्स दिल्या जातात, दोघं स्ट्रिंग कॉन्कॅट करून घेण्यासाठी. CMP ला पण दोन स्ट्रिंग्स दिल्या जातात, त्या सारख्या आहेत का नाही हे बघण्यासाठी. आता आपल्याकडे एकूण 7 स्ट्रिंग फंक्शन्स होती. या 7 स्ट्रिंग फंक्शन्सला मी डिवाइड करून टाकले दोन पार्ट्स मध्ये. वरती सगळे स्ट्रिंग फंक्शन्स एक एक पॅरामीटरचे आहेत, तर खालची सगळे स्ट्रिंग्स दोन दोन पॅरामीटरचे. आपल्याला हे तर कळलं की जो ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा फंक्शन आपण बनवणार आहोत तो रिटर्न करेल का नाही, त्याला पॅरामीटर्स किती घ्यायचं हे आपल्याला ह्याच फंक्शन्स वरून कळून जाणार होतं. पण एक मुद्दा अजून राहिला होता की युनरी ऑपरेटर वापरायचा का बायनरी ऑपरेटर वापरायचा, हे कसं ठरवायचं हे जरा अजून कन्फ्युजिंग होतं. तर ते पण मी क्लिअर करून टाकेल. आता तुम्हाला सहज लक्षात राहील आणि कायम लक्षात राहील. ज्या स्ट्रिंग फंक्शन्सला एक एक पॅरामीटर असतो त्याच्यासाठी युनरी ऑपरेटर यूज करायचा. कुठला? युनरी ऑपरेटर. आणि ज्या स्ट्रिंग फंक्शन्सला दोन दोन पॅरामीटर्स आहेत त्यांच्यासाठी बायनरी ऑपरेटर यूज करायचा. नाव मी एक प्रोग्राम लिहून दिला की तुम्हाला ही सगळी प्रोग्राम सहज लिहिता येतील. तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा फंक्शन बनवायचा आहे, म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोड करायचं. ऑपरेटर ओव्हरलोड करून तुम्हाला या स्ट्रिंग्स फंक्शन्सची कामं करून घ्यायची आहेत ऑपरेटर कडनं, फंक्शन कडनं नाही. सो यू हॅव टू क्रिएट
your own operator which is going to perform the operations of the string functions. आणि मग ही 7 स्ट्रिंग फंक्शन्स आपण लिहून घेतली, जी बेसिक स्ट्रिंग फंक्शन्स आहेत, मोस्टली सगळीकडे हीच वापरली जातात. यांच्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं सांगितलं गेलं एसटीआर एलियन म्हणजे स्ट्रिंगच्या लेंथ फाइंड आउट करायसाठी ऑपरेटर ओव्हरलोड करा. आला प्रश्न. राइट अ प्रोग्राम टू ओव्हरलोड एन ऑपरेटर टू फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. इन दॅट केस यू आर गोइंग टू क्रिएट एन ऑपरेटर. फंक्शन बनवणार, कुठलाही ऑपरेटर घ्या, पण तुम्हाला ठरवता यायला पाहिजे की युनरी घ्यायचा का बायनरी घ्यायचा, ते कळून जाईल. आता लेंथ साठी एकच पॅरामीटर असतो, म्हणजे तुम्ही किती कुठला वापरणार, युनरी ऑपरेटर वापरणार. चला ठरवून गेलं युनरी वापरायचं. आता फंक्शन लिहिताना रिटर्न टाइप ठेवायचं का नाही ठेवायचं हे पण कळून जाईल. ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल, इंटिजर. त्याच्यानंतर त्या ऑपरेटर ओव्हरलोडिंगच्या फंक्शनला पॅरामीटर किती द्यायचा, ते एकच. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर सहज ठरवता येणार आहे आणि मग तुम्हाला कुठलाही स्ट्रिंगचा फंक्शनचा प्रोग्राम लिहिता येईल. ते लिहून घ्या सगळं आता. लेंथ ऑफ द स्ट्रिंग साठी आपण जो फंक्शन बनवणार आहोत त्याला इंटिजर लेंथ रिटर्न करावी लागेल, पॅरामीटर 1 द्यावा लागेल आणि ऑपरेटर युनरी वापरावा लागेल. तुमच्याकडे जेवढी युनरी ऑपरेटर्स आहेत त्यापैकी कुठलाही यूज करा. तुम्ही युनरी मायनस यूज करा, तुम्ही युनरी इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, इवन टिल्ड ऑपरेटर वापरा, चालेल. बट दॅट विल नाउ फाइंड आउट द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता स्ट्रिंगचा विषय आला म्हणजे आपल्याला काय लागेल, स्ट्रिंग लागेल की नाही. सो डेटा मेंबर लाईक स्ट्रिंग डिक्लेअर करा, str ऑफ 10. तुम्हाला दिसत नाही ना, 2 मिनिटं. After that, accept, enter any string. See in str डिस्प्ले करूयात जी स्ट्रिंग एक्सेप्ट के लिए. Now let us overload the operator. So unary minus घेऊन टाकूयात. Unary minus overloaded by using the member function. रिटर्न करणार आहे ना रे. सो रिटर्न टाइप काय ठेवायचा, int. ऑपरेटर कुठला घेणार आपण, युनरी मायनस. नाव पॅरामीटर किती असणार आहे त्याला रे, 1. ते चार्ट बघा माझा. आता एक पॅरामीटर असायला पाहिजे ना, एक ऑब्जेक्ट लागणार आहे, सॉरी. पण मग मेंबर फंक्शनने जर एक ऑब्जेक्ट लागणार आहे तर पॅरामीटर घेण्याची गरज आहे का, नो सर. पॅरामीटर शब्द तिथं तुम्ही पॅरामीटर लिहिला असेल तर ऍक्च्युअली पॅरामीटर टाका, ऑब्जेक्ट म्हणा त्याला. केला तुम्ही ना ऑनलाईन वाले म्हणून मी तुमच्या माईक बंद करून ठेवतो डायरेक्ट. शांत बसण्याची सवयच नाही, गडबड गडबड गडबडच करत राहतात. लिहू नका बरं का अजिबात, जोपर्यंत मी सांगत तोपर्यंत. चल ठीक आहे. एक्सेप्ट स्ट्रिंग, डिस्प्ले स्ट्रिंग. नाउ कॉल ऑपरेटर मायनस s डॉट operator minus. Call झाला, that was explicit. Now let us talk about the implicit call. Minus s. But it is returning. तुमचा हा फंक्शन काय रिटर्न करतोय, length. So you have to store the length in some variable. So we require a variable. Let me declare one variable in future.
Let me save this program first. Enter any string ABCD. Display the string ABCD. The length of the string is. समजलं सगळ्यांना? Start writing. चला एक गोष्ट अजून महत्वाची जी मागे पण बोललो होतो हा काय मेंबर फंक्शन आहे ना मेंबर फंक्शनची डेफिनेशनची किती टाइप्स आहेत आपल्याकडे 3 आपण कुठला यूज करतोय इंटरनली डिफाईन ना एक्सटर्नली करायचं असेल तर करता येणार नाही का हो करता येईल ते पण माहिती पाहिजे चला मी फक्त एकचदा करून दाखवतो एक्सटर्नली डेफिनेशन फंक्शनचे सिंटॅक्स माहिती पाहिजे फक्त बाकी सगळं बरोबर होऊन जाईल रिटर्न टाइप int class name scope resolution function name and the list of the parameters चिन्हायचे रिटर्न केलं रिटर्न str बघित आहे इथे काय करावं लागेल आता मध्ये डिक्लेरेशन झालं सो काय केलं मी आता मी तोच फंक्शन एक्सटर्नली डिफाईन करून दिला ऑपरेटर मायनस फंक्शन जो आपण बनवला होता नाउ लेट अस एक्झिक्यूट द प्रोग्राम झालं अगेन इट कॅन बी डन बाय युजिंग द इनलाइन फंक्शन ऑल्सो लेट इट बी नाउ तुम्हाला माहिती पाहिजे की सगळं करता येतं बट नाउ बाय युजिंग द फ्रेंड फंक्शन heading the by using friend function चला इकडे बघा 2 मिनिटं परत तोच प्रोग्राम आहे याला आता फ्रेंड फंक्शनने सॉल्व्ह करायचं होतं बदल काय केली जातात ते सगळं सांगितलंय तुम्हाला याला उचललं आणि बाहेर फेकून दिलं क्लासच्या ठीक आहे पण आता युनरी ऑपरेटरला ओव्हरलोड करतायत आणि फ्रेंड फंक्शनची मेथड वापरतायत म्हणजे एक पॅरामीटर द्यावा लागेल ना
आता तो रेफरन्स द्यायचा कधी द्यायचा, तर आपण बदल करतोय का? आर वी चेंजिंग द स्ट्रिंग? वी आर जस्ट असेसिंग इट टू फाइंड इट्स लेंथ. सो इज इट नेसेसरी टू पास द रेफरन्स? नो. हे ठरवता यायला पाहिजे, तुम्हाला ठरवता यायला पाहिजे तुम्ही चेंज करत आहात का ह्या स्ट्रिंगला. नाही, तुम्ही चेंज नाही करत आहे, तुम्ही फक्त तिला ऍसेस करतात, तिची लेंथ कॅल्क्युलेट करतायत, म्हणजे रेफरन्स देण्याची गरज नाहीये. पण समजा कन्फ्युज झाला तर देऊन टाकायचा बिंदास, काही मार्क कट होत. चल झालं. एक फ्रेंड फंक्शन बनवला. आता याला क्लासमध्ये काय करायचं, फ्रेंड म्हणून डिक्लेअर करून टाकूया बाय युजिंग द फ्रेंड कीवर्ड. झालं. हे बदल करून झाल्यानंतर दुसरा बदल कुठे असतो रे, कॉल मध्ये. कॉल मध्ये पण कुठला कॉल बदलतो, एक्सप्लिसिट बदलतो. इम्प्लिसिट बदलतो का? नाही, तो आहे तसाच राहतो, पण एक्सप्लिसिट बदलणार. एक्सप्लिसिट मध्ये बदलवायचं आहे, काय बदलवणार सांगा. ऑब्जेक्टिव्ह कॉल होईल का? नाही, तो कॉल काढायचा आणि पॅरामीटरला देऊन द्यायचं. झालं तुमचं प्रोग्राम. एक्झिक्यूट करू. अरे देवा, एक मिनिट. समथिंग इज नॉट अनडिफाइंड सिंबल str इन द फंक्शन. अरे हो, काय चुकलं सांगा बरं, पटक्यात पटक्यात पटक्यात. पॅरामीटर काय, एस. स्वतः डेटा मेंबर कसा ऍक्सेस होणार, एस डॉट str. इंटर एनी स्ट्रिंग. आलं बरोबर. सेम प्रोग्राम बाय युजिंग मेंबर फंक्शन. स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम. तोपर्यंत मी प्रेझेंट घेऊन टाकतो.